मित्रांनो, तुम्हाला जर कमी बजेटमध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी अवघ्या 21.5 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये सुंदर असा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। पुढे तुम्हाला सगळ्याच गोष्टींची माहिती मिळणार आहे। त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एकदम बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे, जो की असणार आहे बदलापूर वेस्ट मधील मांजर्ली परिसरामध्ये। या मांजर्ली परिसरामध्ये सगळ्यात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे आता शाश्वत पार्क। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली मित्रांनो 12 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला हा मोठा कॉम्प्लेक्स पाहायला मिळतोय। 7 माळ्याचे सगळे टावर्स आहेत। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात ना, सगळ्याच मॉडर्न अमेनिटीज आहेत। याच्यामध्ये फक्त स्विमिंग पूल नाहीये, बाकी सगळ्याच अमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळतील। या 1 BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो 590 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया लगभग तुम्हाला 410 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळतोय। लोडिंग नाहीच आहे, ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट आहे, 7 माळ्याची बिल्डिंग आहे, जसं की तुम्हाला माहितच आहे। सेमी फर्निश्ड 1 BHK फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। या 1 BHK फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस फक्त 21,50,000 रुपये। जास्त नाही मित्रांनो, 25,000 रुपये जरी तुम्हाला सॅलरी असेल ना आणि तुमच्याकडे 1.25 लाख रुपये असतील, आरामात तुम्ही या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता। आता अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता। आता फ्लॅट पाहून घ्या मित्रांनो, मग व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतील किंवा सॅलरी किती असायला पाहिजे, ITR असेल, बिझनेस करत असाल तर कितीची ITR लागेल, या सगळ्यांची माहिती व्हिडिओच्या एंडिंगला देतो। या मित्रांनो फ्लॅट पाहून घेऊया। बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे हे पाहण्यासाठी आपण ग्राउंड फ्लोअरवरती आलेलो आहे। या ठिकाणी पाहणार तर समोर काही रूम तुम्हाला पाहायला मिळतात। इथे आपली लिफ्ट असणार आहे। तिकडे समोर पाहणार ना 3 रूम आहेत, इकडे एक चौथा, हा 5वा रूम आहे आणि इकडे तुम्हाला 2 रूम पाहायला मिळणार आहेत। त्यातलं एक सोसायटी ऑफिस आहे आणि इकडे आपल्या स्टेअरकेस असणार आहे। समोरच आपण एंट्री करतो आणि हा समोरचाच आपला रूम असणार आहे। सगळ्यात आधी इथे पाहणार तर तुम्हाला सेफ्टी डोअर पाहायला मिळतोय, लोखंडाचा स्ट्रॉंग असा दरवाजा आहे। रूम मध्ये एंट्री केल्यानंतर इथे पाहणार तर तुम्हाला एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। पाहू शकता, याची साईज वगैरे तुम्हाला सांगून देतो, त्याआधी व्यवस्थित पहिले पाहून घ्या। व्हिडिओमध्ये एक रिक्वेस्ट करेन मित्रांनो, अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल प्लीज लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ग्राउंड फ्लोअरवरून इथून जर पाहायला गेल्यानंतर बाहेरचा जो परिसर आहे इथे आपल्याला पार्किंग एरिया पाहायला मिळतोय। पाहू शकता 7 माळ्याच्या सगळ्या बिल्डिंग आहेत। इथून पाहून घेऊयात। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। या लिव्हिंग रूममध्ये आपण बरंचसं काम केलेलं आहे। या बाजूला वॉलपेपर लावलेला आहे, त्याचबरोबर वरच्या बाजूला तुम्ही इथून जर पाहणार तर आपण तुमच्यासाठी फॉल सिलिंग केलेले आहे, 2 नवीन पंखे लावलेले आहेत, त्याचबरोबर एक झुमर सुद्धा इथे तुमच्यासाठी लावून दिलेलं आहे। हा झाला आपला लिव्हिंग रूम। आता लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर जर तुम्ही इथे मधोमध पाहायला गेलात ना, हा किचन आणि बाथरूमच्या मधला जो पॅसेज आहे हा 3 फुटाचा आहे। सर्वात प्रथम पुढे आल्यानंतर पाहूयात या फ्लॅटमध्ये असणारा बाथरूम। हा आहे आपला बाथरूम। बाथरूमच्या बाजूला इकडे तुम्हाला बेसिंग पाहायला मिळेल आणि वरती पाण्याची टाकी लावलेली आहे। ह्याच्याच अपोजिट असणारा आपण आता किचन पाहून घेऊयात। हे बघा, हे आपलं किचन आहे आणि किचनमध्ये एक विंडो दिलेली आहे, इकडे व्हेंटिलेशनसाठी बॉक्स दिल सगळ्या ठिकाणी आपण लावून दिलेले आहेत आणि पाहू शकता पुन्हा एकदा पार्किंग एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। हे आहे आपलं किचन। आता किचनमध्ये वरच्या साईडला तिकडे पाहणार तर स्टोरेजसाठी कॅबिनेट्स एरिया बनवून दिलेला आहे। इकडे तुमच्यासाठी किचन ट्रॉलीज लावलेले आहे। वरती पाहू शकता तिथे गॅस पाईपलाईन आलेली आहे आणि तिथे मीटर सुद्धा घेतलेलं आहे। वेगळा कोणता असा बाटला वगैरे घेऊन यायची गरज नाही, बस तिथे पाईपलाईन जोडा आणि तुमचा गॅस इथे चालू होऊन जाईल। पुढे जाऊयात। तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता इकडे तुम्हाला पाहायला मिळेल इंडियन टॉयलेट। एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जर नोटीस केली नसेल तर हे बघा, या बाजूला मधला जो पॅसेज आहे इथे पूर्ण टाईल्स लावलेले आहेत। आता जर इकडे माझ्या मागेच पुढे जाणार ना तर इथे तुम्हाला बेडरूम पाहायला मिळेल। हाय मित्रांनो आपला बेडरूम। या बेडरूमची साईज 10x11 अशी तुम्हाला पाहायला मिळते। इथे पाहणार ना तर इकडे सुद्धा तुम्ही जर पाहायला गेलात तर बाहेरचा परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय। हे बघा, हा बेडरूम आहे। या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला नवीन एक पंखा वरच्या बाजूला लावून दिलेले पाहू शकता आणि या बेडरूम मध्ये तुमचा एक वॉर्डरोब आणि कपाट आरामात बसणार आहे। या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल त्याची ऑल इन्क्लुडिंग सुरुवातीला प्राइस मी सांगितली होती। चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे जाऊयात। त्यानंतर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे आणि होम लोन कसं करता येईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल। इनफॅक्ट हा 1 BHK फ्लॅट आवडला असेल। तुम्हालाही तुमच्या हक्काचं 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल
तर या लो बजेट फ्लॅटला तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. खूप चांगला फ्लॅट आहे, बिल्डिंग रजिस्टर आहे, रिसेल फ्लॅट होता, परंतु या फ्लॅटचे जे ओनर आहे ते इकडे कधीच राहायला आलेले नाही आहेत. चांगला फ्लॅट आहे मित्रांनो, 21.5 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये. नक्कीच ही खूप चांगली डील आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1.25 लाख रुपये डाऊन पेमेंट करा, 25-26 हजार रुपये सॅलरी असेल तरी सुद्धा बाकीचं होम लोन करू शकता. बाकी तुम्ही जर बिझनेस करताय, तुमच्याकडे ITR असणं गरजेचं आहे. 3 वर्षाची इन्कम टॅक्स फाईल तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही कोणताही बिझनेस करताय तर महिन्याला एक 40-50 हजार रुपये यायला पाहिजेत. असं जर तुमचा सिनेरियो असेल तर या फ्लॅटला तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी कॉल करा, स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. चला मग मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबूयात. भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.